आज मी वेगळ्या सारणाची सिमला मिर्च करून बघितली। सिमला मिरची घेऊन याला मधोमध कट देऊन याचे 2 भाग केले। मग याच्यातल्या बिया काढून ही सिमला मिर्च बाजूला ठेवून दिली। आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये घातले मोहरी, जिरे, आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे सगळं मस्त भाजून घेऊन यामध्ये घातलं हळद, धने पावडर, सब्जी मसाला, लाल तिखट आणि 1 वाटी बेसन। मग हे सगळं छान भाजल्यानंतर एक उकडलेला बटाटा किसून यामध्ये घातला। मग यावर घातला थोडा लिंबूचा रस आणि चवीनुसार मीठ आणि गॅस बंद करून तयार झालेलं सारण एका बाउलमध्ये काढून घेतलं। सारण थंड झाल्यानंतर सगळ्या शिमला मिरचीमध्ये भरून घेतलं। आता तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यावर घातलं तेल आणि या भरलेल्या शिमला मिरची यावर ठेवून घेतल्या। मग वरून झाकण लावलं आणि 1-2 मिनिटं शिजवून घेतलं। 2 मिनिटांनंतर सगळ्या शिमला मिरची परतून घेतल्या आणि परत झाकण लावून 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतले। मग काय मस्त अशी चटपटीत वेगळ्या सारणाची सिमला मिरची तयार झाली।